नमस्कार, मी आशिष राऊत. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यात आता या वर्षी कसा पाऊस राहील तसेच भारतात कसा पाऊस राहणार आहे त्याबाबतचे एक छोटेसे अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केलं की रोजची रोज या चॅनलवरती तुम्हाला हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. तर चला पाहूयात सविस्तर अंदाज. तर राज्यामध्ये यावर्षी मान्सूनमध्ये प्रशांत महासागरामधील एल निनोची स्थिती निवळणार आहे, तर ला निनाची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात आता पावसाची शक्यता आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळू शकते यावर्षी. तसेच भारतातही यावेळेस चांगला पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. जर आता पाहायला गेलं तर यंदाचा पाऊस चांगला पडणार आहे. अपेक्षित हवामान केंद्राच्या वतीने पहिला अंदाज व्यक्त केलेला आहे. भारतासोबतच इंडोनेशिया, पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, कॅरेबियन समुद्र, उष्ण कटिबंध, उत्तर अंटार्क्टिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्येही अधिक पाऊस असणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ला निना स्थिती तयार होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. परिणामी हवामानाविषयी काही काम करणाऱ्या संशोधकांचे त्यांचे निरीक्षण करणे शक्य होईल. जर पाहायला गेलं तर यावर्षीची स्थिती उन्हाळा थोडा जे आहे ते जास्त स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो, मात्र पावसाळा जे आहे ते आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे असं हवामान विभागाचं मत आहे. तर स्कायमेटनेही मागच्या काही दिवसापूर्वी अंदाज दिलेला होता. त्यामध्ये सांगितलेलं होतं की सरासरी इतका पाऊस जे आहे ते भारतामध्ये पाहायला मिळेल. तर यावर्षी जे आहे ते शेतकऱ्यांना घाबरायची काही कारण नाहीये. पाऊस चांगला पडणार आहे. जर कोणत्या अफवा जर पाहायला मिळत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सध्याची स्थिती पाहायला गेलं तर आता चांगली पावसासाठी शक्यता निर्माण जी आहे ती होणार आहे. त्यामुळे एवढी काय चिंता करण्याची गरज नाहीये. तर आता पाहायला गेलं तर यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरेल असा अंदाज जे आहे ते पाहायला मिळत आहे. तर त्यानुसार आताच राज्यामध्ये अनेक शहरांचे तापमान 40 पार गेल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर माझं एकच मत आहे की आता यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाहीये. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.